आदित्य, आदित्य, येस बाबा ये. हा घे नवीन लॅपटॉप. हे बघ, तुझी परिस्थिती कळते आम्हाला. तुझ्या त्या लॅपटॉपचं नुकसान झालं आणि त्यामुळे तुझं काम थांबलंय. खूप मोठा फटका बसलाय तुला. हो बाबा. हे बघ, ते तुझं ड्रीम प्रोजेक्ट होतं, सगळा डेटा गेला, काम थांबलंय. हे बघ, ते झालं. आता त्याचा विचार करण्यात वेळ नको वाया घालवू. ह्या लॅपटॉपनी जोमानं सुरुवात कर. आणि हे बघ, अजिबात हार मानायची नाही. तू सगळं नीट करशील आणि तुझ्या प्रोजेक्टला नवा आकार देशील याची खात्री आहे आम्हाला. बाबा पण घे, चल लॅपटॉप घे आणि कामाला सुरुवात कर. काय बाबा, थँक्यू सो मच. पण मी खरंच हे गिफ्ट नाही घेऊ शकत. आणि राहिला प्रश्न, मी तो डेटा रिकवर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही आदित्य, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. हा लॅपटॉप तुला घ्यायलाच हवाय. बाबा काय करताय तुम्ही? तो नको म्हणतो लॅपटॉप तर राहू द्या ना. उगाच कशाला फोर्स करताय? तो करेल त्याचं काहीतरी मॅनेज. प्रीतम, होय काय बोलताय तुम्ही? त्याचा तो करेल मॅनेज म्हणजे? हो, त्यांचा लॅपटॉप फुटलाय, त्यात त्यांचं काहीतरी महत्वाचं काम सुरू होतं म्हणून ते त्यांना लॅपटॉप देत आहेत ना. तुम्हाला काय प्रॉब्लेम? हो, पण त्याचा लॅपटॉप फुटला त्याच्याशी आपला काय संबंध ना? आपण का द्यायचं त्याला लॅपटॉप? त्याचं ऑफिस करेल काहीतरी त्याच्यासाठी. म्हणजे आपल्याकडे असं काम पण करत नाही तो. आपला काही संबंध नाही आहे त्याच्याशी आणि त्याच्या लॅपटॉपशी. खरं तर या लॅपटॉपवर त्याचा काही हक्क पण नाही आहे. ऑलरेडी या नवरा बायकोने प्रॉपर्टीमधला त्यांचा हिस्सा काढून घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना आता फेवर करायची काही गरज नाही आहे. उगाच आपण त्यांना हे लॅपटॉप वगैरे देऊन फेवर करणं बंद करूया. हां, एवढं सगळं होऊन सुद्धा हे या घरात राहत आहेत. आज एक प्रूफ आहे ना, यांना प्रॉपर्टी हवी आहे.